हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू 7 बिलियन मेडिटेटर्स. नमस्कार मित्रांनो, तुमचं 7 बिलियन मेडिटेटर्समध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मराठी मेडिटेशन, मराठी गायडेड मेडिटेशन याचा आहे. बिफोर वी स्टार्ट मी तुम्हाला ह्या सगळ्या पायऱ्या समजवणार आहेत की काय स्टेजेस थ्रू आपण जाणार आहोत, काय वेगळे टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे या मेडिटेशनच्या कंप्लीट आपल्या सत्रामध्ये. हे आपलं गायडेड 30 मिनिट्सचं मेडिटेशन असणार आहे. त्याच्यामध्ये आपण 3 स्टेप्स, 3 स्टेप्स आपण 3 पायऱ्या याच्यामध्ये पार करणार आहोत. पहिली पायरी आहे डीप ब्रेथची, म्हणजेच जेवढा होईल तेवढा दीर्घ श्वास. जेव्हा मी म्हणतोय जेवढा होईल तेवढा दीर्घ, म्हणजे पोटापासून बेंबीपासून ते बेंबीपर्यंत, नाभीपासून ते नाभीपर्यंत आपला सगळा फोकस, आपली सगळी एनर्जी नाभीकडे. ही आपली फर्स्ट स्टेज आहे. जेवढा होईल तेवढा डीप, जेवढा होईल तेवढा दीर्घ श्वास. लक्षात ठेवा, जेवढा श्वास दीर्घ तेवढं शरीर शांत, तेवढं मन शांत आणि चित्त शांत. जसं आपलं पहिलं 10 मिनटं डीप ब्रिदिंग होतं आहे, आपला गहिरा आणि खोल श्वास होतो आहे, त्या पहिल्या 10 मिनटात आपलं शरीर एकदम शांत होईल आणि हळूहळू मनही शांत व्हायला लागेल. जसं आपलं मन शांत होतं आहे, आपण सेकंड स्टेजमध्ये म्हणजेच आपल्या दुसऱ्या पायरीत प्रवेश करू. त्या दुसऱ्या पायरीचं नाव आहे एक्सेप्टन्स, स्वीकृती. आता स्वीकृती म्हटल्यावर शब्द स्वतः बरंच काही बोलून जातो. सगळं स्वीकार आहे. एक्सेप्टन्स ऑफ एव्हरी बिग थिंग अँड एव्हरी लिटल थिंग हॅपनिंग अराउंड मी अँड विदिन मी. जे माझ्या आत चाललेलं आहे, जे माझ्या आजूबाजूला चाललेलं आहे, बाहेर चाललेलं आहे, त्या सगळ्याची स्वीकृती. मला जे बदलता येत नाही त्याची स्वीकृती. मला स्वतःला बदलता येत आहे त्याची स्वीकृती. सो एक्सेप्टन्स इज द सेकंड स्टेज. आवर थर्ड स्टेज, जसे आपण दुसऱ्या स्टेजमध्ये अजून हलके आणि एकदम आपली बॉडी नाहीशी, आपलं शरीर एवढं हलकं होऊन जातं, मन एवढं शांत आणि नाहीसं होऊन जातं, आपण शेवटच्या स्टेजमध्ये एंट्री करतो. त्या स्टेजचं नाव आहे जस्ट बी. जस्ट बी म्हणजे फक्त राहा, फक्त श्वास, फक्त पहा, फक्त साक्षी भाव. माझे इन्स्ट्रक्शन्स मी सतत देत राहीन. ही इन्स्ट्रक्टिव्ह मेडिटेशन, गायडेड मेडिटेशन सेशन आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी तुम्हाला प्रखरशाने लक्षात ठेवायच्यात आणि फॉलो करायच्यात. एक म्हणजे माझा आवाज आणि बॅकग्राऊंडला एक छोटंसं हलकं बासुरीचं म्युझिक, एक फ्लूट म्युझिक प्ले होईल. आणि त्या अनुषंगाने तुमच्या श्वासाचा फ्लो, तुमच्या शरीराचा फ्लो, तुमच्या मनाचा फ्लो असेल. 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक माझा आवाज आणि एक बॅकग्राऊंडला बासुरीचा आवाज. आपण एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाताना ह्या छोट्याशा टाळाचा मी उपयोग करणार आहे. ठीक आहे, हे असे 3 वेळा मी नाद करणार आहे ह्याचे, की जेणेकरून ते तुम्हाला इंडिकेशन देईल की आपण ह्या स्टेजमधून पुढच्या स्टेजमध्ये एंट्री करतो आहे, ह्या पायरीतून पुढच्या पायरीवर आपण चढ घेतो आहे. तर ह्या 3 पायऱ्यांचं हे मेडिटेशन आहे गायडेड. हेडफोन्स वापरले तर नथिंग लाईक इट. हेडफोन्सने खूप तुम्हाला बरं पडेल आणि खूप उत्तम रिझल्ट्स येतील या मेडिटेशनचे, या गायडेड मेडिटेशनचे. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या, काही टिप्स. फर्स्ट स्टेजमध्ये होईल तेवढं ताहाट बसणे, पाठीचा कणा एकदम ताहाट, कारण की आपला सगळा श्वासाचा किंवा एअर फ्लोचा जो सप्लाय आहे तो सगळा आपल्या बॅकबोनमधून होत असतो. त्याच्यामुळे पाठ एकदम सरळ, शोल्डर रिलॅक्स, काही ताणतणाव नसताना, कपाळावर आट्या नको, डोळ्यांवर ताण नको, जेवढं होईल तेवढं स्ट्रेट, बॅक स्ट्रेट, एकदम पाठ ताट आणि सरळ बसणे. आणि श्वास नाभीपासून, जसं मी म्हटलं की हात पोटावर राहीलच, मी ते सांगेनच तुम्हाला. दुसरी गोष्ट, मेडिटेशन हे आपलं सेकंड नेचर नाही आहे. म्हणजे हे आपलं फर्स्ट नेचरही नाही आहे, सेकंड नेचरही नाही. बरीच लोक नवीन आहेत आणि नवीन प्रयत्न करत आहेत. तर एकदम रिलॅक्स्ड राहा, काही गरज नाही आहे काळजी, टेन्शन घ्यायची. जेवढं होईल तेवढी बॉडी रिलॅक्स ठेवा, पण पाठीचा कणा हा ताट राहायला पाहिजे. हातपायांचे जॉईंट्स दुखतील, कारण की ती आपली सवय नाही आहे. मान दुखेल, इनफॅक्ट थोडेसे फेस मसल्सही स्ट्रेंथ होतील, बट रिलॅक्स करा. जेव्हा मी रिलॅक्स करा म्हणतो तर फक्त असं अंग थोडंसं हलकं सोडून द्यायचे, तुम्हाला जाणवेल करत असताना. पण जास्त हालचाल नको, जास्त मूवमेंट नको, कारण की त्या मूवमेंटनी तुम्ही स्वतः डिस्टर्ब होता
आणि आजूबाजूचेही डिस्टर्ब होतात, तर ते नको. जेवढ्यात शांतेत शांत, जेवढ्या हळूवार मुवमेंट्स करता येतील तेवढेच ह्या ध्यानाची तुम्हाला मजा घेता येईल. ओके, नेक्स्ट स्टेप. श्वास नाकाने घेणं आणि तोंडाने बाहेर सोडणं. हा आवाज आपल्याला पर्पसली जाणून बुजून करायचा आहे, कारण की जेवढा आपण आवाज करू तेवढं आपल्या मनाला कमांड असते आणि मन हे कमांडवर चालतं. तर आता जेवढं मी कमांड देईन तेवढं माझं मन थारेवर राहील, तेवढं माझं मन श्वासासोबत राहील. आणि ही अपेक्षा आहे की मन आपलं सतत श्वासासोबतच असावं. जर ते तिकडे नसेल तर मग कुठेतरी ते फिरायला गेलं, ऑर एल्स ते डिस्ट्रॅक्ट होतं आहे विचारांनी, थॉट्सनी. सकाळी काय केलं, दुपारी काय केलं, रात्री काय केलं, पुढे काय करायचं आहे. ना, यू डोंट वॉन्ट टू गेट इन टू ऑल दॅट. ओके, कारण आपण ध्यानाला बसलो आहे. ओके, तर जेवढा पुरेपूर तुम्हाला याची मजा घेता येईल, याची जेवढी तुम्हाला पुरेपूर एनर्जी एकत्रित करता येईल तेवढीच ती एनर्जी तुम्हाला पुढे 6-7 तास वापरता येईल. बिलीव्ह मी, 6 ते 7 तास, अर्ध्या तासाची एनर्जी रिवाईव्ह केलेली इझिली 6 ते 7 तास पुढे वापरता येईल. तर ते एक आहे. जस्ट इन केस तुम्हाला खूप पाय दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, तर हळूवा रिलॅक्स व्हा. पाय लांब सोडा, हरकत नाही. पाठ थोडीशी मोकळी सोडा, सैल सोडा, हरकत नाही. पण आवाजाबरोबर राहा, श्वासाबरोबर राहा आणि म्युझिकसोबत राहा. दुसरं काहीच इकडे तिकडे भटकायची गरज नाही. मी तुम्हाला भटकू देणार नाही. सतत माझे इन्स्ट्रक्शन्स चालू असतील, सतत माझे आदेश सुरू असतील. फक्त त्याचं पुरेपूर तुम्ही पालन करा, त्यांना फॉलो करा आणि यू विल बी ऑन अ सुपर जर्नी, प्रॉमिस्ड. तुम्ही खूप एकदम प्रोबेबली तुम्ही अनुभव घ्या त्याचा. याच्यापेक्षा पलीकडे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. ऑल राईट, काही प्रश्न असल्यास फील फ्री टू कमेंट मी इन द कमेंट बॉक्स. मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देईन. पण आत्तापर्यंत जेवढे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ते पुरेपूर फॉलो करा. तुम्हाला कशाचीच गरज लागणार नाही. एन्जॉय द जर्नी ॲज मच ॲज यू कॅन. पूर्णपणे स्वतःला झोकून द्या. पुढची 30 मिनटं आय, मी, मायसेल्फ, फक्त हेच झालं पाहिजे. तर पुरेपूर खूप मजा येईल तुम्हाला ह्या अख्ख्या ध्यान सत्राची. थ्रूआउट द प्रोसेस, अख्खं मेडिटेशन प्रोसेसमध्ये डोळे बंद राहतील. जेव्हा मी तुम्हाला सांगीन डोळे उघडायला तेव्हाच डोळे उघडा. आधीमध्ये आणि शेवटीही जोपर्यंत माझे आदेश येत नाही, जोपर्यंत माझे इन्स्ट्रक्शन्स येत नाहीत डोळे उघडायचे, तोपर्यंत डोळे उघडू नका. यू विल बी एन्जॉईंग अ व्हेरी डीपर अँड द युटमोस्ट डीपेस्ट जर्नी इन दिस होल गायडेड मेडिटेशन सेशन. ठीक आहे, तर सुरुवात करूया. जसं मी म्हटलं की पहिलं तोंडाने सगळं श्वास मोकळं करणं आणि पुन्हा चार 5 श्वास असेच मोठे मोठे. हात पोटावर राहील म्हणजे तुम्हाला इन्फ्लेशन आणि डिप्लेशन, पोट फुगणं आणि पोट आत जाणं याचा तुम्हाला सराव होईल आणि तुम्हाला त्याचा अनुभवही येईल मी काय म्हणतोय त्याचा. तर आणि जेवढा हळू श्वास तेवढं तुमचं ध्यान जास्तीत जास्त लागणार हे लक्षात ठेवा. सगळं लक्ष, सगळी एनर्जी, सगळी ऊर्जा नाभीच्या भोवती. हात पोटावर, डोळे बंद, बॅक स्ट्रेट अँड नाईस. डोळे बंद राहतील. As we enter our first stage, a deep, deep breath. आपण आपल्या पहिल्या सत्रामध्ये, आपल्या पहिल्या पायरीमध्ये एंटर करत आहोत.
Your breathing remains the same. श्वास तसाच दीर्घ, हळुवार आणि शांत. जेवढा होईल तेवढा दीर्घ श्वास. श्वासावर परत या. खांदे सैल सोडा आणि सगळं ध्यान नाभीभोवती आणि श्वासावर. जेवढा होईल तेवढा दीर्घ श्वास. हळुवार आणि शांत श्वास. श्वासावर परत या. श्वासावर परत या. आणि होईल तेवढा दीर्घ, हळुवार आणि शांत श्वास घ्या. As deeper as you can. Relax your shoulders. Shoulders sail soda. मान relax करा. But your back remains straight and nice. आणि श्वास तसाच.
श्वासावर परत या. आणि होईल तेवढा दीर्घ श्वास घ्या. शरीर शांत, मन शांत, चित्त शांत. शरीर शांत, मन शांत, चित्त शांत. विचार येतील, येऊन द्या, आणि ते जातील, त्यांना जाऊन द्या. त्यांना थांबवायची गरज नाही. तुम्ही श्वासावर परत या आणि श्वासासोबत रहा. खांदे सैल सोडा, तुमचे पाय सैल सोडा, तुमचे हात सैल सोडा. पण श्वास तसाच दीर्घ, शांत आणि हळुवार. तुमचं शरीर शांत झालंय. मन शांत झालंय आणि श्वास शांत झालंय. तो होईल तेवढा दीर्घ आणि खोल श्वास घ्या. शरीर शांत, मन शांत,
चित्त शांत. Your breathing remains the same. श्वास तसाच राहील. शांत शरीर, शांत मन आणि शांत चित्त. हे घेऊन आपण पुढच्या पायरीत प्रवेश करतोय. We enter our second stage, acceptance. स्वीकृति. Our second stage, दूसरी पायरी, स्वीकृति. श्वास तसाच शांत, हळवा, पण होईल तेवढा दीर्घ. आणि स्वीकार. जे जसं आहे तसं स्वीकार आहे. जे जसं आहे तसं स्वीकार आहे. श्वासावर परत या. आणि होईल तेवढा दीर्घ आणि हळुवार श्वास. आणि प्रत्येक दीर्घ श्वासाबरोबर स्वीकृति. दीर्घ स्वीकृति. सगळं स्वीकार आहे. जे जसं आहे तसं स्वीकार आहे. पाठीचा कणा ताहाट. बाकी सगळं शरीर सैल आणि रिलॅक्स सोडून द्या. आणि स्वीकार करा. सगळा राग, सगळी अवहेलना, सगळं हेट्रेट
आणि सगळं इग्नॉरन्स स्वीकार आहे. सहज स्वीकार आहे. जे जसं आहे तसं स्वीकार. मी जसा आहे तसा स्वीकार आहे. मी जशी आहे तशी स्वीकार आहे. स्वतःचा स्वीकार. मनाचा स्वीकार. शरीराचा स्वीकार. श्वास तसाच. होईल तेवढा दीर्घ, हळवा आणि शांत. श्वासावर परत या. सगळं प्रेम, सगळी संवेदना all the harmony, all the silence, सगळी शांतता स्वीकार आहे. सगळं सगळं स्वीकार आहे. शरीर तुमचं हलकं झालंय. मन नाहीस झालंय आणि उरलाय तो फक्त श्वास. या स्वीकाराबरोबर फक्त श्वास. लक्षात ठेवा, स्वीकार ही जगण्याची गुरुकिल्ली आहे. Acceptance
is the key to the life. So simply accept and move over. सगळं स्वीकार आहे. शरीर नाही, मन नाही, नुसता हळुवार शांत श्वास आणि शांतता आणि स्वीकार. We enter our last stage. आपण आपल्या शेवटच्या पायरी एंटर करतोय. जस्ट बी, फक्त रहा आणि फक्त वहा. Our last stage, शेवटची stage. Just be. एकदम हळुवार जिकडे असाल तिकडे पाठीवर पडा किंवा मागे टेका आणि सगळं शरीर सैल सोडून द्या, झोकून द्या. सगळं शरीर फक्त श्वास राहील, शांत प्रवाह राहील आणि स्वीकार राहील. Lean back or lie down wherever you are and simply let your body go and let it flow. Let it go. फक्त हळुवार श्वास, दुसरं काही नाही. तुमचं शरीर सुटलंय, मन सुटलंय. फक्त श्वास. आता तोही विलीन होईल. सगळं झोकून द्या. सगळं अंग सोडून द्या. Let it go and let it flow. सगळं विलीन आणि शून्यात प्रवास.
सगळं विलीन आणि शून्यात प्रवास. सगळा स्वीकार. शरीर विलीन, मन विलीन, श्वास विलीन. आणि शून्य, शून्य. सगळं शून्य. Do not resist. स्वतःला थांबवू नका. सगळं सोडून द्या. आणि या ब्रह्मांडात विलीन व्हा. या समंतात विलीन व्हा. या निसर्गाशी एकरूप. या निसर्गाशी एकरूप. त्या माऊलीशी एकरूप. त्या विठ्ठलाशी एकरूप. शांत, शांत, शांत.
सगळं शून्य. Just be. फक्त रहा. श्वास तसा हळवा आणि शांत पडून राहा. Very slowly and steadily come back. हळुवार, एकदम हळुवार पुन्हा उठून बसा. डोळे बंद राहतील. पुन्हा होता तसे बसा. डोळे बंद राहतील. फक्त श्वास. एकदम हळुवार. दोन्ही हात जोडा and rub your palms. Rub as much as you can. ऊर्जा सगळी वाहून द्या. Let the energy flow. डोळ्यांच्या वर, डोळ्यांभोवती, मग चेहऱ्यावर. श्वास तसाच शांत आणि हळवा. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हळुवार डोळे उघडा. एकदम हळुवार. नो रश. घाई नाही. श्वास तसाच. धन्यवाद. Thank you very much.